सेकंड डे ऑफ आवर ट्रिप. आता चाललो आम्ही दुसऱ्या फार्म हाऊसला. नुसतं फार्म हाऊसच गरजेचं नाही, खरंच चाललोय. थोडीशी इथे व्यवस्था इतकी छान नव्हती, सो त्यांनी आम्हाला दुसरं अरेंज करून दिलंय. आणि जो फार्म हाऊस त्याने अरेंज करून दिला तिथे आम्ही आलो. मस्त, जरा छान होता हा फार्म हाऊस. स्विमिंग पूल वगैरे जरा मोठा होता आणि एकदम क्लीन वाटत होतं. पाणी, बाकीच्या सगळा आजूबाजूचा परिसर खूप मस्त वाटत होता. सगळेजण येऊन बसले इथे. सायरा फार्म हाऊस, धुंद्रे. पाहू शकता किती मस्त एकदम क्लीन अँड नीट आहे. अपूर्वा भरवतीये इवाला. हा त्यांचा लिव्हिंग रूम आहे. किचन, देन बेड. एकंदरीत फार्म हाऊस छोटा होता पण एकदम क्लीन अँड नीट असल्यामुळे मस्त वाटत होतं तिकडे. आम्ही तिथे हाफ डे थांबलो पण निघावंसं नव्हतं वाटत, एकदम छान वाटत होतं. आणि मग सुरू झाला आमचा सगळ्यांचा फोटो सेशन. पिकनिकला आलो की फोटो तर सगळ्यांनाच हवे असतात. फोटो या सगळ्या मेमरीज प्रत्येकाला जपून ठेवायच्या असतात. सो फोटोला सुरुवात झाली. कपलनी ट्विनिंग केलं होतं. आणि जेव्हा भेटायचं असतं त्याच्या आधीच प्लॅन असतं की आपण भेटल्यानंतर ही रील करू, ती रील करू. जे काही ट्रेंडिंग असतं ते सगळं करायचं असतं आम्हाला. आणि पण होतं कसं की प्लॅनिंगप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत. पण तरी देखील आम्ही जेवढा वेळ मिळेल तसा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. नवीन नवीन रील्स बनवतो. रील्स करणं, फोटो काढणं ह्यातच खरी मजा आहे. मग मी माझ्या मिस्टरांसोबत मस्त असा वॉक केला, तेही रीलसाठीच. एखादी गोष्ट एकेने केली की दुसरी करणारच आणि ह्यातच खरी मज्जा असते. आणि मग पूलमध्ये सगळेजण उतरले. पूलमध्ये एन्जॉय करत होते. खरं तर मला नाही उतरता आलं पूलमध्ये, कारण क्लोरीनच्या पाण्याची मला ॲलर्जी असते, होते नेहमी ॲलर्जी. सो मी नाही उतरू शकले पूलमध्ये. पण माझ्या बहिणींना, सगळ्या मुलांना एन्जॉय करत बघून मला खूप मस्त वाटत होतं. मला नाही उतरता आलं कारण की मला खरंच ॲलर्जी होते. आणि या सगळ्या मस्त एन्जॉय करत होत्या. एंड सेशन ऑफ द पार्टी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला. सो कालपासून आजपर्यंतचा जो काही वेळ होता तो खूप छान स्पेंड केला आम्ही एकमेकांसोबत. आणि अजिबात नाही, फक्त आम्ही कपल बच्चावाडीला अलाउडच नाही, मजा करू देत नाही. अपूर्वाची बॅग आणि अपूर्वा आणि मग फार्म हाऊसमधून निघाल्यानंतर आम्ही आलो पनवेलला नॅचरल्समध्ये. कारण की बाहेर खूपच उष्णता खूप जास्त होती आणि मग म्हणून म्हटलं आईस्क्रीम खाऊयात. सो आम्ही सगळेजण एकत्र नॅचरलला थांबलो. तिथे आईस्क्रीम खाल्ली आणि तिथून मग सगळेजण आपापल्या वाटेने आपल्या घराकडे निघणार होते. सो आम्ही तिथे थांबलो, आईस्क्रीम खाल्ली आणि मग निघालो. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असंच मस्त एन्जॉय करा. खूप छान वाटतं बऱ्याच दिवसानंतर गेट टुगेदर केला की. आणि मस्त एन्जॉय करा आणि माझ्या
व्लॉगला सपोर्ट करा आणि लवकरच भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. टेक केअर. लव यू. बाय.